नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण आलोय तिसगाव मधील मोहोज या गावामध्ये. आंबेबाराची गळ बघतोय आपण, बघा. आणि गळ म्हणजे ज्याचा झाला माल होता त्या झाडाचा माल गळतोय. लक्ष का नाही बागेमध्ये, कारण या बागेला मृगबार धरायचा होता, पण मृगबार काही खास फुटलेला नाहीये. त्याच्या बागेमध्ये दुर्लक्ष झालेलं आहे. आणि हे आता आंबेबार जो होता पण त्याच्याकडे पण लक्ष नाही, म्हणून तो असा इतकाच गळतोय. बघा, असा अजून झाडाला आहे, पण ही लई गळ झालेली. सध्या हे वातावरण जे आहे, हीट आणि रात्री थंडी, रात्रीचा पाऊस येतोय, दुपारी फुल कडक ऊन तापतंय, त्याच्यामुळे हे अशी गळ होते. बघा, आणि आता या झाडांनी नवती वगैरे छान केलेली आहे आणि नवीन पाला चांगला फुटलेला आहे. तर ह्या बागेमध्ये आता आंबेबार नाही धरायचा, पुढच्या वर्षी याला मृगबार धरायचा आहे. पण काय झालंय की मृगबार हा पावसाअभावी कमी अधिक फुटल्यामुळं शेतकरी चिंतित आहे की मृग जर नाही फुटला, आंबेबार अशा प्रकारे गळत असतो, दरवर्षीच गळतो, तर आंबेबार धराव की नाही धराव. पण आंबेबार हा आपले जो भाग आहे, नगरचा भाग आहे, ह्या भागामध्ये आंबेबार हा टिकतच नाही जास्त. आणि वेळेवर चांगले व्यापारी वर्ग नसल्यामुळं हा भाग काढला जात नाही आणि मग अशी गळ होते. यातली बारीकच फळाची गळ जास्त आहे. खूप म्हणजे बऱ्यापैकी एका झाडाखाली अर्धा एक कॅरेटचा माल गळालेला आहे. बघा, प्रत्येक झाडाखाली दिसते. ही गळ कंट्रोल पूर्णपणे होत नाही, त्यामुळं आंबेबारावरची गळ कंट्रोल करण्यासाठी खूप जास्त खर्च करण्याची गरज नाही आहे. काय कितीही खर्च केला तरी काय आटोक्यात येणार नाही आहे. त्याच्यामुळं हा माल लवकर काढणे. सध्या हिरव्या मालाचं विक्री चालू आहे. असा जो माल हा गळलेला आहे, हो माल विकला जातोय. बाजार कमी आहे, पण निदान विकला तरी जातोय. याला कलर येऊस्तोवर तर हे सगळे झाडं खाली होऊन जाणार. आणि याच्यामध्ये रोटा मारून घेतलेला आहे. रोटा मारून आता वापसा कंडिशन देईन. आता पाऊस सांगितलेला आहे. आजची 21 तारीख आहे, 21 सप्टेंबर. 21 सप्टेंबरपासूनच या भागात पाऊस सांगितलेला आहे. तो जर झाला तर याच्यामध्ये हत्तीबार निघण्याची पण शक्यता आहे, पण तो शक्यतो नको आहे. कारण हत्तीबार जर आला तर तो हार्वेस्टिंगला लेट जातो, परत मृगाचा त्रास होतोय. त्यामुळे याला हत्तीबार फुटू नये याची काळजी घ्यावी लागेल. आणि बाकी असं हत्तीबार म्हणजे हा बघा, इथं फुलं आलेले, अशा प्रकारचे फुलं येतात. हे हार्वेस्टिंगला आपल्याला मे अखेर किंवा जून स्टार्टला मिळतो आणि पैसे चांगले होतात त्याचे. पण उन्हाळ्याभर त्याला पाणी द्यावं लागते आणि पुढचा जो मृग आहे तो आपल्याला धरता येत नाही ताणाअभावी. धन्यवाद.